नमस्कार मित्रांनो, आज आहे आपली स्पेशल पार्टी आणि रेसिपी चुलीवरचं चिकन. आणि अंगणात मांडली चूल आणि थंडी झाली गुल. तर मित्रांनो, आजची पार्टी जरा वेगळीच आहे. मोकळे आकाश आणि कडकडीत थंडी. बंटी भाऊ यांनी आता चूल पेटवलेली आहे. तर मित्रांनो, आता सुरुवात झाली आहे रेसिपी बनवण्याची. एकदम जबरदस्त आणि फंटास्टिक भाजी बनणार है. बंटी भाई का हाथ का चिकन बोले तो उंगलियां चाटते रह जावे. तर आता आपण प्रथम टाकत आहे तेल. तर आता बंटी भाऊच तुम्हाला स्वतः सांगणार की कशी बनवायची. हाय फ्रेंड, आज आपण बनवतोय मटन चिल्ली चिकन मसाला करी. सगळ्यात पहिले आपण आता टाकणार आहे कांदा. कच्च्या कांद्याची पेस्ट येईल हे आपण आता टाकणार आहे. बंटी भाई के हाथ का चिकन खाओगे तो उंगलियां चाटते रह जाओगे. आता आपला कांदा ब्राऊन झालेला आहे. आता आपल्याला टाकायचे निलॉन्सचे अद्रक पेस्ट. हे निलॉन्सची जिंजर गार्लिक पेस्ट आहे, हे आपल्याला टाकायचे आहे. आता आपण अद्रक पेस्ट टाकणार आहे. तुम्ही आता रील स्टार अंकुश भाऊ आले आहे. आपल्याला आता रील स्टार अंकुश आलेले आहे. आता आपण याच्यात टाकले निलॉन्स काय उसमें मित्रांनो. ओके, आपण अद्रक पेस्ट थोडं शिजवून घेऊ. आता मित्रांनो, आता आपल्याला टाकायची धना पावडर. आपण अगोदर धना पावडर टाकली आहे. पावडर चांगलं मॅरिनेट करून घेऊ आपण त्या कांद्यात आणि जिंजर गार्लिक पेस्ट मध्ये. आता खोबरा किस घेतोय मित्रांनो आपण. खोबरा किस आहे आपला. खोबरा किस आपण ऍड केलेला आहे मित्रांनो. बाकीच्या मुलड्या मस्त भाजून घेऊ. अमरी लापसी झाली रे बंटी मामाई. बंद केलंय का चालू होतं. मित्रांनो, आता आपण हळद ऍड करणार आहे. थोडी हळद टाकली आपण. काय आणि एक दोन किती सांगतो. दोन तीन. त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याकडे सुहाना मसाला आपण घेतला ऍड करतोय. दीपकचं लग्न होतं आज. शांती बस रे. सुहाना मसाला. त्याच्यानंतर मिरची पावडर. त्याच्यानंतर सुहानाचा मटन ग्रेव्ही मसाला आहे आपल्याकडे. मित्रांनो, आता आपण थोडं मीठ ऍड करणार आहे त्याच्यात. अंग्रेजी पद्धती इंग्लिश मध्ये वास येतो का मसाला. पाच खाऊ भाई बरोबर मसाला. आता मस्त सुगंध सुटलाय. आता आपण पाणी ऍड करणार आहे. आप्पा बोलला विषय झाले आपलं भाजी रेडी आहे. थोडी बार लागते ना काय मामा काजू बदाम लापसी भी ये नाव ना.
सुचलं का तू आज येतात यार सगळं चेक घे. व्हिडिओ चालू आहे. आता आपण चिकन ऍड करणार आहे त्याच्यात मित्रांनो. अजून राहू दे. असं चाटून का त्याच्यावर ठेवून देईन मामा. चटणी आणि त्याच्यावर नीट ठेवू नका तो रा खालून बसन आता मग डोकं चालू राहिला का अरे यार आता आम्हाला सगळ्यांनाच भूक जोरात लागून गेली होती, तर लवकरच जेवणाला सुरुवात. भाजी एकदम झणझणीत झाली आहे आणि भूक पण झणझणीत लागली आहे. तर आता आमचं चिकन बनवून तयार झालेलं आहे. आता आम्ही करतो जेवण. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा. तोपर्यंत गुड नाईट. बापाला बस रे कुठे एवढा कसा टाकला मला.